बायकांचा सगळ्यात मोठा शत्रू हा आळस असतो. इतका आळस करतो आपण, की पनीरसुद्धा आपल्याला विकतच आणायचं आहे. सगळं विकत आणायचं आहे आणि बनवून खायचं आहे आणि परत म्हणायचं, की आम्ही घरचं खातो, हेल्दी खातो. अजिबात नाही. बाहेरचं पनीर हेल्दी आजकाल तरी मिळतच नाही. जर चांगलं ब्रँडेड असेल, तर एक वेळेस तुम्ही विश्वास ठेवू शकता, अदरवाईज नाही. त्यामुळे घरीच बनवा ना, इतकं सोपं आहे. इथे मी 1.5 लिटर दूध तापायला ठेवलं. उकळी आल्यानंतर 1 लिंबूचा रस त्याच्यामध्ये घातला, तर बघा छान दूध फुटलेलं आहे. त्याच्यानंतर मला मसालावाला पनीर बनवायचं होतं म्हणून थोडी कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घातलं. आपल्या पिझ्झाबरोबर जे फ्रीचं मिळतं ना बस तेच घालायचं. जास्त छानपणा करायचा नाही. आणि त्याच्यानंतर एखादा सुती कपडा घ्यायचा किंवा रुमाल घ्यायचा, त्याच्यावरती हे टाकून द्यायचं आणि मग बांधायचं त्याला छानपैकी आणि फक्त 10 ते 15 मिनिटासाठी वरती जड काहीतरी ठेवून द्यायचं साईडला. अर्धा तास, 1 तास पूर्ण रात्र ठेवाल ना, तर ते असं रबरासारखं, दगडासारखं होईल. त्यामुळे अजिबात ठेवायचं नाही. 10 मिनिटं खूप झाले, 10 ते 15 मिनिटं. त्यानंतर बघा किती सुंदर झालंय पनीर. एवढं सोपं आणि ईझी असल्यावरती जर बाहेरनं आणत असेल, तर कायच तुम्ही बायका आहे. बनवा घरी आणि सबस्क्राईब करा बायांनो.